नांदेड शहर संजय गांधी निराधार योजनेचा बोजवारा उडाला असून अनेक निराधार, वृद्ध, दिव्यांग, घटस्फोटित आणि विधवा लाभार्थ्यांना मागील अनेक महिन्यांपासून प्रभारी तहसीलदारांच्या दुर्लक्षामुळे अनुदानापासून वंचित राहावं लागतंय। त्यामुळे समितीच्या अशासकीय सदस्यांवर न्यायासाठी बेमुदत उपोषणाची वेळ आली आहे। शासनाची संजय गांधी निराधार योजना ही वृद्ध, दिव्यांग, निराधार, घटस्फोटित आणि विधवा लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण योजना असून महिन्याला मिळणाऱ्या अनुदानातून त्यांच्या जीवनात थोडीफार का होईना पण मदत होते आणि स्वतःचा दैनंदिन खर्च भागवतात। परंतु नांदेड शहर संजय गांधी निराधार योजनेची मागील 5 महिन्यांपासून बैठकच झाली नसल्याने शेकडो अर्ज धुळखात पडले असून 5 महिन्यांपूर्वी घेण्यात आलेल्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी देखील जाहीर करण्यात आली नसल्याने पात्र लाभार्थ्यांना आजपर्यंत कुठलंच अनुदान मिळालं नसल्याचं आणि या सर्व भोंगळ कारभाराला योजनेच्या प्रभारी तहसीलदार संजीवनी मुपडे या जबाबदार असून त्यांना बैठक घेण्याबाबत वारंवार विनंती करूनही त्या सतत दुर्लक्ष करत असल्याचा आरोप समितीचे अशासकीय सदस्य संजय धुलधानी, राहुल साळवे आणि निराधार वृद्ध महिलांनी केलाय। हम देखो जी, मेहरबानी करके खर्चा दो, दवाई से परेशान है, मेरे को दवाई वास्ते भी पैसा कोई नहीं है। मैं बहुत परेशान है, मैं चक्कर मार दिया रोजाना, 1 साल हो गया, रात दिन चक्कर मेरा चालू है, मेरे को कोई सहायता नहीं अब तक हुई। मेरी सहायता करो, मेरी हाथ जोड़ के बेनती है कि मेरी सहायता करो। मेरे को हड्डी की बीमारी है, मेरी दवाई लेने से मैं परेशान है, मैं बहुत परेशान है। मेहरबानी करके मेरे को कृपा करो, जरी दया करो। तहसीलदार साहेबांना वारंवार विनंती करूनही तहसीलदार साहेब हे वेळ देत नाही आणि बैठकही घेत नाही। आज 5 महिन्यापासून संघायोची बैठक नाही आणि मंजूर झालेले प्रस्ताव 2 ऑक्टोबर रोजी बैठक झाली होती। त्यावेळी मंजूर झालेले प्रस्तावांना अजून इथं लिस्ट लागली नाही। पात्र याचे काही मंजूर झाले प्रस्तावांना काही मंजुरी देत नाही तहसीलदार मॅडम आणि यांना आम्ही बारबार विनंती केल्यानंतरही काही ते प्रतिसाद देत नाही आणि 10 तारखेला आम्ही उपोषणाला बसणार आहोत। मी सदस्य असून मला उपोषणाला बसण्याची वेळ या तहसीलदाराच्या उदासीनतेमुळे मला आलेली आहे। मी राहुल सीताराम साळवे आणि संजय नंदू दुलदानी हे संजय गांधी निराधार समितीमध्ये सदस्य आहोत। आज आम्ही पाहतो की इथे लाभार्थ्यांची येण्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। त्यांचे प्रश्न हे आहेत की मंजूर झालेल्या प्रस्तावांना अद्याप त्यांना अनुदान नाही मिळाले। आम्ही याची मागणी तहसीलदार साहेबांना वेळोवेळी करत आलेलो, माननीय जिल्हाधिकारी साहेबांना याचं निवेदन दिलं, परंतु ह्या जो शासन निर्णयानुसार बैठका होणे गरजेचं असताना तहसीलदार यांच्या केवळ दुर्लक्षामुळे तसेच उदासीनतेमुळे ह्या नांदेड शहरामध्ये संजय गांधी निराधारांच्या बैठका ह्या नियोजित वेळेमध्ये होत नाही। तसेच ज्या बैठकीमध्ये प्रस्ताव मंजूर झाले त्या प्रस्तावांना मंजुरी दिल्याच्या नंतर त्यांच्या खात्यावर अनुदान टाकण्यासाठी ही उदासीनता येथील तहसीलदार मॅडम यांच्याकडून झालेली आहे। आम्ही वेळोवेळी प्रत्येक वेळेस आम्ही निवेदन देतो की सदरील हा दिव्यांग लाभार्थी आहे, वयोवृद्ध लाभार्थी आहे, ज्येष्ठ नागरिकांना यांच्या ज्या समस्या आहेत ते रोज इथे येऊन चक्रा मारतात। इथं रोज चक्रा मारल्याच्या नंतर आम्ही पाहतो तर त्यांच्या चक्रा ह्या अधिकाऱ्यांना दिसत नाही। आज त्यांनी प्रत्येकाला माहिती आहे, इथे वेळोवेळी आज आपण पाहतो इथे हे वयोवृद्ध आजी आलेली आहे। वयोवृद्ध आजी असे प्रत्येक जण असे रोज येऊन इथे विचारणा करतात पगार कधी मिळणार। केवळ तहसीलदारांच्या उदासीनतेमुळे यांच्या खात्यावर अजून पैसे जमा नाही झाले। याच्यामुळे 10 तारखेला संजय नंदू दुलदानी हे संजय गांधी निराधार योजनेतील सदस्य हे कलेक्टर ऑफिस समोर साखळी उपोषणाला बेमुदत साखळी उपोषणाला बसत आहेत।